ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. गुरुदर्शनाने वंद्य वंदक भावाचा लोप. ओव्या आहेत 53 आणि 54. ज्ञानदेव स्वतः सद्गुरूंशी एकरूप झाले असल्यामुळं वंद्य वंदकत्व भाव कसे नाहीसे झाले आहेत ते सांगत आहेत. कापूर आणि अग्नी या दृष्टांतांनंतर ते स्वप्नाचा दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जव देखे ना मी ययाते तव गेले वंद्य वंदिते चेईलिया कांते स्वप्नीचे जेवी. चेईलिया म्हणजे जागृती आल्यावर. स्वप्नात आपण स्वीकारलेले पती व पत्नी हे दोन भाव जागृती येताच स्वप्नासह नाहीसे होतात. त्याप्रमाणे या गुरूंचे दर्शन झाल्यावर पूर्वी असणारे वंद्य आणि वंदक हे दोन्ही भाव पूर्णपणे नाहीसे झाले. पुढे म्हणतात, किंबहुना इया भाखा द्वैताचा जेथे उपखा फेडवनिया स्वसखा श्री गुरु वंदिला. भाखा म्हणजे भाषा, उपखा म्हणजे शीण किंवा त्रास. फार काय सांगावे, आपल्या स्वरूपात असणारा वंद्य वंदक रूपी द्वैताचा अभाव, त्याविषयीची कल्पनाही टाकून देऊन आत्मत्वाने असणाऱ्या श्री गुरुंना मी सामरस्य भावाने वंदन केले आहे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, किंवा स्वप्ना माझी देखे निज कांता मग पाहो जाता जागृतीत कांत कांता दोन्ही जाती हारपोन आपुला आपण उरे जैसा. तैसे गेले वंद्य वंदित आहे भाव भावे घेता ठाव सद्गुरूचा. एक अनिर्वाच्य उरे आत्मस्थिती ऐसीची प्रतीती आली मज. काय सांगो फार शब्दाची ही भाषा दावी द्वैता भाषा म्हणूनिया. सांडोनी तो शीण मौनेची हा देखा सद्गुरु स्व सखा वंदिला मी. ज्ञानदेव आपला गुरु शिष्य संबंध कसा आहे ते स्पष्ट करत आहेत. व्यवहारात सगुण स्वरूपात असणारे गुरु व त्यांचा शिष्य यांचा संबंध दीपज्योतीसारखा असतो. परंतु निर्गुण गुरुस्वरूपाशी एकरूपता प्राप्त झाली की शिष्य शिष्य राहत नाही व गुरु गुरु राहत नाहीत. दोघे एकरूप होऊन जातात व मागे कसली नामो निशाणीही राहत नाही. ही गोष्ट कर्पूर पुलिकेच्या उदाहरणाने स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव आणखी एक स्वप्नाचा दृष्टांत देतात. ज्ञानदेव म्हणतात की पूर्वी श्री गुरूंचे जे यथार्थ दर्शन झाले नव्हते तोपर्यंत आपल्याकडे वंद्य व वंदक असे द्वित्व होते. पण जेव्हा आपल्याला त्यांचे यथार्थ दर्शन झाले तेव्हा मात्र आम्ही एकरूप झालो व आमच्यातले द्वैत संपले. स्वप्नात मनुष्य आपणच पती होतो आणि आपणच पत्नी होतो. वास्तविक असे द्वैत तिथे असते का? त्यांना वास्तविक अस्तित्व असते का? जागृती आल्यावर स्वप्नही नाहीसे होते व पती पत्नी हा दोनपणाचा भावही नाहीसा होतो. त्याप्रमाणे शाब्दिक ज्ञानाची देवघेव होत होती तोवर हे गुरु मी शिष्य असं आमच्यात द्वैत होतं. पण जेव्हा त्या ज्ञानाचा अनुभव प्राप्त झाला तेव्हा मात्र खरी जाग आली व पूर्वीचा द्वैत भाव ओसरला. गुरु व शिष्य असे दोन नव्हतेच हे कळलं. त्याबरोबर हे वंद्य व मी वंदक असा भावही लोप पावला, कारण तो स्वप्नवत होता. ज्ञानदेवही मीच आणि निवृत्तीनाथही मीच, वंद्यही मीच आणि वंदकही मीच, याविषयी आता मनात भ्रांती राहिली नाही. म्हणून ज्ञानदेव पुढे सांगतात की द्वैताची भाषा बाजूस सारून मी माझा सखा श्री गुरु त्यांना वंदन केलं आहे. अर्थातच हे सामरस्य भावाने केलेले वंदन आहे. वंद्य व वंदक ही द्वैताची भाषा सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यावर गळून पडते. ती भाषा टाकून मी ज्ञानदेवाने श्री गुरूंना आत्मत्वाने नमन केले. कारण भाषेनेही अद्वैताचा नाश होतो. तेव्हा ही भाषाच सोडून देऊन त्यांना आपण तद्रूप होऊन नमस्कार करत आहोत असं ते म्हणतात. सद्गुरूंच्या निर्गुण उपासनेचे हे असे स्वरूप आहे. पुढे ज्ञानदेवाने गुरु शिष्य सख्याची नवलाई वर्णन केली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.